नमस्कार सर्वांना, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर सर्वांचं. चला तर मग आज बनवूया आपण चिकन प्लस चिकन रस्सा. चला तर सुरुवात करूया. इथं अर्धा किलो चिकन घेतलं आहे आपण. त्यात हळद आणि मीठ टाकून आपण त्याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवूया. हातानं असं चांगलं कालवून घ्यायचं ते, जेणेकरून हळद आणि मीठ सगळ्या चिकनला लागलं जाईल. आणि झाकून ठेवूया. इथं 4 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत आपण. इथं आपण उभा आडवा दोन्ही प्रकारे कांदा चिरणार आहोत. एक मसाल्यासाठी आणि एक चिकन परतायसाठी आपण कांदे चिरतो आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघत राहा, कारण मध्ये मध्ये मी काही टिप्स देणार आहे. चिरून घेऊया कांदा आपण सगळा. चिकन प्रेमींसाठी ही परफेक्ट कॉम्बो डिश आहे. स्किप न करता व्हिडिओ बघत राहा. अगदी साध्या आणि घरगुती पद्धतीने आपण करतो आहे. कोणतेही जास्तीचे मसाले न वापरता घरगुती मसाल्यात. हा आपण छोटा बारीक कांदा कापून घेतला आहे, जेणेकरून चिकन आपलं चांगलं परतलं जाईल. खूप मोठा नाही कापायचा. आणि आपण असा हा उभा पण कांदा चिरून घेऊया. या कांद्याची आपण पेस्ट करणार आहोत. टोमॅटोसुद्धा टाकतात, पण आपण इथेच टोमॅटो नाही टाकणार आहोत. टोमॅटोनं कसं त्याला रश्श्याला जरा आंबूस असा वास येतो. कांदा चिरून झाले आपलं. पातेलंसुद्धा गरम करायला ठेवले आपण. आणि त्यात आपण 2-2.5 पळी तेल टाकूया. तेल चांगलं तापलं की त्यात बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे तेलात. गॅस मिडियम ठेवा. मोठ्या गॅसवर कांदा करपू शकतो जास्त. हे बघा, भाजत आलाय कांदा आपला. आणि आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं चिकन, ते टाकून घेऊया आता. चांगलं मुरलं गेले हळद आणि मीठ त्यात. हे बघा, अशा प्रकारे परतायचे चांगलं आपण त्याला. व्यवस्थित परतायचे आणि एक मोठं झाकण आहे ते आपल्याला ठेवायचे पातेल्यावर. तेलात शिजवून घ्यायचे आपल्याला हे. झाकण ठेवूया आपण. आणि या झाकणावर आपण 1 ग्लास पाणी ओतूया. आणि बघा, पाण्याला उकळी आली की आपण चेक करायचे चिकन शिजले की नाही शिजलं. आणि मग नंतर आपण त्यात पाणी ओतायचं. पाणी ओतून घेऊ आपण. चला तर इकडं आपण कांदा भाजूया. जो मोठा कांदा कापला होता तो. थोडंसं तेल टाकायचं आपण भाजायला. चांगलं लाल होईपर्यंत आपण कांदा भाजू. इकडं तर वर चिकन पण उकळते. बघा, कांदा भाजून झालेला आहे आपला. मसाल्याची तयारी करू. इथे मी 2 चमचे लसूण खोबऱ्याचं वाटण घेतले. नंतर कांद्याची पेस्ट आपण मग अशी बारीक केली ती. नंतर टाकूया आपला घरगुती काळा मसाला, म्हणजेच लाल चटणी 2 चमचे. इथं चिकन मसाला पोडी टाकली आहे आपण 1. हलवून देऊया. आता इथे तुम्ही तिळाची पावडर किंवा मग
चण्याची डाळ असते तीसुद्धा बारीक करून घालू शकता. 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घातली. हलवून देऊया आपण. तेलात भाजून घ्यायचं आहे चांगलं. थोडंसं असं कोरडं कोरडं वाटायला लागलं की मग आपण ज्या भांड्यात मसाला बारीक केला होता त्याच्यातच तेच भांडं आपल्याला पाणी ओतून घ्यायचं त्यात आणि या मसाल्यामध्ये ओतायचे, म्हणजे मसाला चांगला भाजला जाईल आपला. चला तर मसाला टाकूया आपण आता ह्या चिकनमध्ये, रस्स्यामध्ये. थोडा थोडा करून सगळा मसाला टाकून घेऊया. एकदम थोडासा मसाला शिल्लक ठेवला आहे. त्यात आपण जे सुक्कं चिकन काढलं होतं बाजूला ते असं परतणार आहोत. म्हणजे एकाच मसाल्यात दोन्ही रेसिपी. जास्त पण नाही ठेवायचा मसाला चिकन परतण्यासाठी, हे सुक्क्यासाठी. मीठ घातलं आहे आपण 1 चमचा. चवीनुसार मीठ घाला आणि 5 मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला. काढून घेऊया आपण. आता इथं टिप्स काय आहे, तर आपण ज्या भांड्यात मसाला परतला आहे त्या भांड्यात आपल्याला परत पाणी ओतायचं आहे. आपल्याला रस्सा जर वाढवायचा असेल तर याच्यात पाणी ओतायचं आणि हे उकळी आलं किंवा गरम झालं की मग आपल्याला पातेल्यात ओतून द्यायचं आहे, म्हणजे आपलं रस्स्याची क्वांटिटीसुद्धा वाढली जाईल. हे बघा उकळी आली, त्याला आपण या रस्स्याच्या पातेल्यामध्ये ओतून देऊया. हे बघा तयार झालेलं आहे आपलं चिकनचा रस्सा. चवीपुरतं मीठ घालूया. तयार झालेलं आहे आपलं सुक्कं चिकन आणि रस्सा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.